या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। अखेर ब्रिटिशकालीन ऐतिहासिक असा रेल्वे पूल इतिहास जमा झाला। येत्या वर्षभरात नवा पूल दिसेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो। सोलापूरच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा साक्षीदार ठरला। दवाणीनगर येथील सोलापूरच्या विकासाचे ऐतिहासिक साक्ष देणारा जुना रेल्वे पूल अखेर इतिहास जमा करण्यात आला। दवाणीनगर येथील रेल्वे पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तब्बल 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। या मेगा ब्लॉकमुळे सोलापुरातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या। रेल्वे पूल पाडण्याचं काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलं। या कामासाठी 150हून अधिक कामगार तसंच आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला। सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गेल्या 8 दिवसापासून सोलापूरहून देगावकडे जाणारा मुख्य वाहतुकीचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता। त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सोलापूरहून दवाणीनगर देगाव परिसरात जाण्यासाठी 2 पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले होते। रेल्वे पूल पाडण्यात आल्याने परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता असून भविष्यात इतर नव्या आणि अधिक रुंद पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झालाय। अधिक माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली। नमस्कार, योगेश पाटील वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक। आज आपण इथं पाहत आहोत की सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरीबाई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचं आज पाडकामाचं काम सुरू आहे। हा ब्रिज 1922 मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आता 103 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे याला पाडकामाचं काम रेल्वे विभाग NHAIच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू आहे। आज आपण सकाळपासून 11 तासाचा एक मेगा ब्लॉक इथं घेण्यात आलेला आहे। या मेगा ब्लॉक मध्ये आपण बघतोय की यशस्वीरित्या आपण सर्व गर्डर इथं खाली उतरवलेले आहेत आणि पुढच्या 2 ते 2.5 तासात पुन्हा सर्व वाहतूक पूर्ववत सुरू होईल। सोलापूरकरांसाठी महत्वाचे असणारे हुतात्मा एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि वंदे भारत या महत्वाच्या गाड्यांवर कोणताही परिणाम यामध्ये झालेला नाही। या कारवाईमुळे सोलापूरच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळणार असल्याचं चित्र एवढा